मिळतोय यष्टीरक्षक स्वतः शाकिब. तदनंतर आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख होता, टॅप केलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातात, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील सुरेखरित्या पूर्ण. संघाचा श्री गणेशा होते 2 धाव्यांनी. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल निखिलच्या बॅटमधून. सेन्सिबल प्ले, पहिल्या चेंडूवर 2 धावा. पाहूया पुढील 5 चेंडू कशा प्रकारे फेस करतोय. हो, खोला टाकला होता, जेंटल टच, चॉप केलेला आहे चेंडूला. मात्र यावेळेस एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. यायचं जितू, आपलं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिली मॅच आपण चांगल्या प्रकारे जिंकलात. दुसऱ्या मॅचसाठी ऑल द बेस्ट. खोला टाकला होता, लॉफ्ट ॲट इट, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार. यश याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. यश मिळवून दिलं आपल्या संघासाठी षटकार. बघा षटकाराचं चोख प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव. बघा जय निकम देखील आलेले आहेत आमचे साथी समालोचक. या पुढील मॅचचं सर्व समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला गोडवाडीतून पाहायला मिळतोय. पायावर चेंडू होता, फक्त आणि फक्त जेंटली टच केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे होते, सुरक्षित रक्षण पाहायला मिळालं. थोडंसं स्लायडिंग पाहायला मिळेल. साकी नक्की करतायत तरी काय. खो खो कबड्डी, परंतु क्रिकेट मैदानामध्ये खेळायचंय. याचं जय. चलो धन्यवाद मनीष सर. आजच्या दिवसातील पहिली लढत महाराष्ट्र वर्सेस सोरगाव. शेतकऱ्याने एक सिंगल, त्याच्यानंतर त्यांना माघारी परतावं लागतंय आणि आता हर्ष यशची जागा भरून काढण्यासाठी जाईल तो हर्ष. बघायचंय शाकी बसतील आता गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा बनवलेत. दुसऱ्या ओव्हरची सुरुवातच गोड केली. शाकिबने विकेटचं पतन केलं. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा डंका वाजवत असताना
का मला आयकॉन खेळाडू मध्ये गिनती केली जाते ते दाखवत असताना शाकिब पाकुर्दे पहिल्या चेंडूवरती विकेट. एक मोठा धक्का लावलाय सोरगाव या संघाला. दुसरा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. कॅचची संधी होती आणि कॅचला सेफ हँड्सने कॅरी करत असताना शाकिब पाकुर्ते सलगचे आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3 विकेट 3 मोठे धक्के दिलेत. यश, हर्ष आणि तसंच आता निलेश देखील आता माघारी परतताना. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. काहीच बरोबर कनेक्ट करता आला नाहीये आणि जाईल तो चेंडू जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. निलेशची जागा भरून काढण्यासाठी येईल तो महेश. अजून देखील एक चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. 5 चेंडू हाताळले त्यामध्ये 3 विकेट गडी बाद केलेत आणि एक चौकार आतापर्यंत खाल्लाय. हाही चेंडू होईल तो डॉट आणि आपल्या नावाला साजेसं काम करणारे फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. 5 चेंडू निर्धाव फेकलेत. एक चौकार जरी त्यांनी कन्सिड केला असेल तरी देखील 5 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. त्यामध्ये देखील 3 गडी बाद केलेत. तर तसंच एक गुणवान असा गोलंदाज शाकिब पाकुर्ते तसंच गौरव यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करीन यायचं स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. कालच्या दिवसातील तुम्ही त्यांना मेन पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलं होतं तेच गौरव असतील. आता या पुढील देखील त्यांचा सामना आहे.
चेंडूवरती मोठा हल्ला चढवलेला आहे. निखिल जे सलामीला आले होते जाकीर वरती मोठा हल्ला चढवत असताना पहिला चेंडू जरी डॉट टाकला असेल तरी दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रतिवर देत असताना निखिल एक लॉंग ऑनच्या दिशेने चांगला असा मातब्बर फटका खेळलाय आणि जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार बघायचा तिसरा चेंडू जाकीर याचा. अजून एक स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, स्विंग करायचा होता पण काहीच वळण घेत नाहीये आणि हा देखील येईल तो वाईट बॉल. एकनी धाव संख्या जाईल पुढे 25 धावा. शाकिबने अवघ्या 4 धाव्यांचा षटक हाताळला होता. शॉर्ट पेस मध्ये चेंडू होता, विकेटचं पतन, बॅटची कडा घेत असताना आणि जाईल तो विकेट. एक मोठा धक्का लागत असताना निखिलच्या स्वरूपात, ज्याच निखिलच्या बॅट मधून नुकताच एक षटकार आला होता तोच निखिल माघारी परततोय आता. जाकीर चोख प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला 3 चेंडू हाताळले आतापर्यंत, त्याच्यामध्ये एक षटकार खाल्लाय, एक वाईट टाकलाय पण एक गडी देखील बाद केलाय. अजून देखील 3 चेंडू असतील या षटकामध्ये. बघायचं आहे किती धावा बनवतील सुरगाव हा संघ. वाईट चेंडू, शॉर्ट पेस मध्ये चेंडू होता पण स्क्वेअर मारा, वाईट चेंडू. निखिलची जागा भरून काढण्यासाठी जाईल तो साहिल आणि साहिल आपल्या नावाचा परिचय दाखवत असताना षटकाराच्या रूपाने. शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट, समोरच्या दिशेने टोळवत असताना हा जाईल तो षटकार. चोख प्रत्युत्तर देत असताना जाकीर याला साहिल, तरी देखील आघाडीचे फलंदाज बाद झाले असेल तरी हा डिटर फलंदाज बाकी असं दाखवत असताना हा ही बाहेरचा चेंडू होता, वळण घेतलं होतं पण वळण काहीच जास्त नव्हतं. तसंच आमचे पंच दाखवत असताना स्क्वेअर मारा, वाईड चेंडू घोषित करत असताना राज्य भोईर आणि प्रसाद शिरोशे पंचांच्या भूमिकेमध्ये. साहिल असतील स्ट्राईक वरती. ज्या साहिलच्या बॅट मधून एक षटकार आला होता त्याच परत एकदा फटका टोलवायचा होता, पायाला स्पर्श होत असताना लेग बायच्या रूपाने अजून एक धाव. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 34 धावेवरती. अजून देखील तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी असेल. बघायचं किती धावा बनवतील शेवटच्या चेंडूवरती. महेश असेल स्ट्राईक वरती. अजून एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, मारायचा होता त्याला ऑन साइडच्या दिशेने, पाण्यामध्ये थांबेल बॉल. फेकी चांगली नाहीये, काही शिवशिळी घेत असताना शाकिबच्या डोक्यावरून जाईल तो चेंडू आणि झालेले 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली होती 36. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 36 धावा आतापर्यंत बनवलेत. छत्तीस धावा 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 36 धावा. नवीन बॉलर अजून एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता पण पंच स्क्वेअर घोषित करत असताना वाईड चेंडू. उसळी देखील होती, लाईन आणि लेंथ पण खराब होती. चौथा षटक टाकण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येत असताना बाबू.
पहिला चेंडू देखील स्क्वेअर मारा होता, दुसरा चेंडू देखील स्क्वेअर मारा. 1 बाउन्स प्लस नो घोषित केला या चेंडूला आणि पुढील असेल तो फ्री हिट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 38 धावांवरती. बघायचंय काहीतरी डिस्कशन चालू आहे फिल्डिंग टीम मध्ये. गोलंदाजाला चेंज करायचा विचार चाललाय, पण बघायचंय काय असतील निर्णय. असेल तो फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. साहिल असतील आता स्ट्राईक वरती, ज्या साहिलच्या बॅट वरून एक षटकार आलेला आहे तो साहिल. परत एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू, हाही चेंडू नो घोषित करत असताना फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 39 धावा. बाबू परत एकदा जी मार्क वरती. चला विनंती करेल कोंडेरी आणि मोरिवली या संघाला की टॉस इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे. आजच्या दिवसातील तो तिसरा सामना असेल. कोंडेरी विपक्ष मोरिवली. विनंती करीन की टॉस बॉक्स मध्ये यायचे इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टननी. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत पण एकही चेंडू घोषित केला नाहीये आणि हाही चेंडू बाउन्सच्या रूपाने जाईल तो नो चेंडू घोषित करतील पंच. आणि मारलाय तो चौकार, म्हणजे पंजा, लकी पंजा खोललाय आतापर्यंत. बघायचं जिथे धावा रोखून ठेवल्या होत्या बनेली या संघाने, पण ह्या षटकाच्या नंतर धावांची लुटालूट झाली आहे.
जिथे 36 धावा होते अजून देखील एकही चेंडू टाकला नाही आणि जाऊन पोहोचले धावसंख्या 45 वरती. 5 चेंडू हाताळलेत आतापर्यंत पण एकही लीगल चेंडू घोषित केला नाहीये. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू नो, तिसरा चेंडू देखील नो असेल, चौथा चेंडू नो आणि पाचवा चेंडू जो हाताळला तो नो प्लस चौकार, म्हणजे 5 चेंडू हाताळलेत. अजून देखील 6 लीगल बॉल बाकी आहेत या मॅच मधील. हा चेंडू चांगला आहे, एक लीगल बॉल झालेला आहे आतापर्यंत. गचा असं क्षेत्ररक्षण, बघायचं किती धावा धावतील. साहिलने बघायला गेलं तर रनआउटची संधी होती आणि रनआउटचं पतन होईल आणि विकेट बाद होईल तो महेश. विकेट भेटेल, महेशचं विकेट. महेशला ज्याला स्ट्राईक पाहिजे होती पण काय गरज नव्हती. ज्या साहिलच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आला होता त्या साहिलची विकेट सॅक्रिफाईस करायची काहीच गरज नव्हती. पण अति काही संकटात नाही, जास्त हाव आणि जास्त लालच खऱ्याची नाही तेच दाखवत असताना या चेंडूवरती आतापर्यंत झाले 47 धावा. एक लीगल डिलिव्हरी झालेली आहे या षटकामध्ये आणि अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. रनआउट 2 धावा प्लस विकेट. साहिल असतील अजून देखील स्ट्राईक वरती, ज्या साहिलच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आणि डबल आलाय. आमचे गुणलेखक बुवा आम्हाला सांगत असताना एक उत्कृष्ट स्कोरर. 5 चेंडू बाकी आहेत अजून देखील. अजून एक शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, ज्या चेंडूवरती वारंवार धावा भेटतायत तोच चेंडू वारंवार घोषित टाकत असताना बाबू काहीशे भरकटलेत आपल्या लाईन आणि लेंथ पासून. आतापर्यंत त्यांनी बाबू परत एकदा फुलटॉस मध्ये चेंडू होता, बघायचं आणि विकेटचं पतन. फ्री हिटचा चेंडू होता, बघायचं किती धावा भेटतील.
आणि तिसऱ्या धावेला गडी बाद होत असताना, चौथ्या धावेला गडी बाद होत असताना 3 धावा पूर्ण केलेत आणि चौथ्या धावेला गडी बाद होत असताना तर नवीन फलंदाज निशांत असेल. आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 51 धावा. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. अजून एक एक्स्ट्रा चेंडू. आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेत बाबू यांनी आणि फक्त 2 लिगल डिलिव्हरी टाकलेत. त्यामध्ये देखील पुढील मॅच कोंडेरी वर्सेस मोरिवली. विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा चेंडू लीगल आहे पण त्याला पाठवलंय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या रूपाने साहिल. षटकाराच्या रूपाने किती धावा झालेत? षटकाराच्या रूपाने 58 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती लागलेत. अजून देखील 3 चेंडू बाकी असतील या षटकामधील. बाबू असेल गोलंदाजी मार्क वरती. अजून एक चांगला चेंडू. हा चेंडू चांगला आहे. बघायचं लीगल डिलिव्हरी असेल. ही जमेची बाजू असेल. आता बाबू आपलं लाईन आली लेंथ पकडत असताना लीगल डिलिव्हरी टाकलाय. जरी रन देखील भरपूर खर्च केलेत पण बघायचं 2 चेंडू असतील. साहिल असतील आता बॅटिंग मार्क वरती. समोरच्या दिशेने टोळत असताना विकेटचं पतन. साहिल बॅक टू द पवेलियन. ज्या साहिलच्या बॅट मधून चौकार षटकार येत आहेत तोच साहिल माघारी परत असताना. बघायचं 1 चेंडू शिल्लक असेल या मॅच मधील, या इनिंग मधील. चला लास्टचा ऑफिशियल कॉल असेल. कोंडेरी वर्सेस मोरिवली पुढील सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. शेवटचा चेंडू. बाबू असतील गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. हुक केलाय त्याला. जाईल चेंडू सीमेच्या वर्षाच्या बाहेर आणि 1 बाउन्स चौकारासाठी जाईल तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बघायचंय 62 धावा स्कोर बोर्ड वरती. जिथे फक्त 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 36 होते तिथे 62 धावा झालेले आहेत.
चला विनंती करेल कोंडेरी आणि मोरिवली या दोन्ही संघ नायकांना की यायचंय, टॉस करून घ्यायचंय. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा तुमच्या मॅच मधील षटक कमी केले जातील. मित्रांनो विनंती करेल, पहिला दिवस आहे आजच्या दिवसातील. पहिल्या दिवसाचे मॅच चांगले झाले पाहिजे, तर वेळेचा पाबंदी आहेत आपल्याकडे. ऑलरेडी 1:44 झालेले आहेत. साठी दोघेच सुपरिचित आहेत कल्याण ग्रामीण विभागामध्ये. तसेच दोन्हीही खेळाडू वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही यांना बघितलं असेल. आयकॉनच्या भूमिकेमध्ये जेवढेही कल्याण ग्रामीणचे स्पर्धे असतात लीग फॉर्मॅट मध्ये, तिथे नेहमीच हे दोन खेळाडू आपल्याला आयकॉनच्या स्वरूपामध्ये दिसतात. सूरज भगत आणि त्यांच्याच बरोबरीला असेल तो शाकिब पाकुर्ते. गोलंदाज असेल करण. पहिला चेंडू करणने निर्धाव चेंडू टाकलाय. जिथे मॅच सोडली होती तिथूनच चालू केली आहे. गोड समाप्ती देखील याच करणने केली होती इनिंगची, आणि गोड सुरुवात देखील याच करणने केलाय. बघायचंय सूरज काय प्रत्युत्तर करतील त्यांना. चांगला चेंडू होता, त्याला भिडकावून दिलं लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर षटकारासाठी. ज्याच सूरजच्या नावाने हा संघ ओळखला जातो मोठमोठ्या फटक्यांसाठी, तोच सूरजच्या बॅटमधून पहिला चेंडू जरी त्यांनी मानवंदना दिली असेल गोलंदाजाला, पण दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार करत असताना षटकाराच्या रूपाने
तेच आमचे साथी समालोचक आमचे जाती जे स्कोरर आहेत बुवा तेच म्हणत होते आता फक्त बॉल शोधण्यासाठी बाहेर जायचं आहे कारण की सूरज आता फलंदाजीला आलेला आहे. जास्तीत जास्त बॉल खर्च होतील या मॅच मध्ये कारण की हे दोन ताकदवर फलंदाज शाकिब आणि सूरज आता फलंदाजीवरती आलेले आहेत. बघायचं दुसरा चेंडूचा षटकार होता. तिसऱ्या चेंडूवरती देखील समोरच्या दिशेने मारलाय हा फटका. जाईल तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाईल तो षटकारासाठी समोरच्या दिशेने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह आमच्या समालोचन कक्षाला सलामीचा 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 12 धावा बनवलेल्या आहेत. चेंडूची मागणी करत असताना मनीजी धुमाल चला विनंती करीन की स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. रतन रोहन छोट्या आदित्य मंगल विनंती करीन की तुम्ही बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. मंगल जायचंय जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू. तिसरा चेंडू खेळची संधी असेल बघायचं उंच गेलाय हा चेंडू आणि जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. सलग 3 बॉल 3 षटकार लगावलेले आहेत सूरज भगत यांनी. पहिला चेंडूवरती सन्मान दिला होता चेक केला होता बॉलरला आणि त्याच पूर्वी चाललेले हे 3 षटकार सूरज भगतच्या बॅट मधून आतापर्यंत 18 धावा बनलेल्या आहेत. 3 चेंडूवरती 3 षटकार मोठे हल्ले चढवलेले आहेत करणच्या विरोधात. बघायचे कशी होईल कशी रंगेल ही मॅच. सलगचा चौथा षटकार 4 चेंडू मध्ये 4 षटकार लागोपाठचे 5 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. 1 चेंडू निर्धाव असेल पण 4 चेंडूवरती 4 षटकार लगवलेले आहेत. 5वा आणि शेवटचा षटक असेल बघायचं 5वा षटकार येईल का बघायचं. हा ही असेल तो षटकार. 5 चेंडूवरती 5 षटकार 6 चेंडू खेळले आतापर्यंत. सूरज यांनी 1 चेंडूवरती फक्त निर्धाव खेळला आणि 5 षटकार लगवलेले आहेत. आजच्या दिवसातील पहिला पराक्रम असा तुम्ही बघितला असेल. 5 षटकार लागोपाठचे लावलेत. छोट्या जायचंय स्वयंसेवकांना ही त्यांची मोलाची बाजू असेल की त्यांनी बॉल घेऊन यायचे परत. एकही बॉल स्वतःकडे ठेवायचा नाहीये संध्याकाळच्या खेळासाठी. करण यांचं महागडं षटक 6 चेंडू त्यांनी हाताळले आणि 5 षटकार लगवलेले आहेत सूरजनी. नवीन गोलंदाज निखिल आणि फेस करतील ते शाकिब. ब्लॉक होलचा चेंडू होता हेलिकॉप्टरला उडवायचं होतं पण काहीच कनेक्शन होत नाहीये. पहिला चेंडूवरती येत असताना सिंगल आणि जमेची बाजू असेल बनेली संघासाठी की ज्याच सूरज भगत यांच्याकडून 5 षटकार आले होते तेच आता असतील स्ट्राईक वरती. अजून देखील
लागोपाठचे 5 षटकार मारले होते सूरजने. आता बघायचंय हा चेंडू फेस करतील निखिलला, सन्मान देतील की मोठा फटका लगवतील. बघायचंय सूरज भगत 30 धावांवरती नाबाद खेळत असताना. हा ही चेंडू जाईल तो षटकारासाठी. वेगवान चेंडू होता पण दिशाहीन चेंडू होता. दिशा खराब होती तर दशा पण खराब केली निखिल यांची. आणि आलेला हा लागोपाठचा 6वा षटकार. 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगवलेले आहेत आतापर्यंत. सूरज भगत यांनी एकही सिंगल नाही खेळलाय. 6 चेंडू 6 षटकार. 7वा चेंडू डॉट असेल आणि जाईल तो. फेकी खराब आहे, जाईल तो डोक्यावरतून चेंडू आणि आलाय सिंगल. सिंगलच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 38 धावा. आतापर्यंत पूर्ण इनिंग मध्ये फक्त आणि फक्त 2 सिंगल आणि 6 षटकार आलेत. हा ही चेंडू शाकिब देखील पाठी राहणार नाही. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने त्याला टोलवलेला आहे आणि आलाय तो शाकिबच्या बॅट मधून पहिला षटकार. 47 धावा ऑलमोस्ट झालेले आहेत. 44 धावा माफ करायचंय. अजून एक येईल तो षटकार. लॉंग ऑफ कव्हर पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका लॉंग ऑफच्या वरतून जाईल तो शाकिब पाकुर्देच्या बॅट मधून. आलाय अजून एक षटकार. आता शाकिब देखील सूरजचीच बोली बोलत आहे. बनेली संघ फक्त षटकार मध्येच बात करत दाखवून देत असताना अजून एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. हुक्केर आहे त्याला पुल शॉट. रोहित शर्माची आठवण देत असताना हा फटका परत आलेला. हा 3 चेंडूवरती 3 षटकार आणि झाले ते 56 धावा. अजून देखील अजून 12 चेंडूवरती 7 धावांची गरज असेल. अवघी 7 धावा बनवायची आहेत. बघायचं किती वेळ घेतील सूरज आणि शाकिब या मॅचला संपवण्यासाठी. विनंती करेन कोंडेरी संघ आणि मोरिवली संघ दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. यानंतर होणारा तुमचा सामना कोंडेरी वर्सेस मोरिवली हे 2 संघ असतील. दोन्हीच संघ बलाढ्य संघ आहेत. 12 चेंडू मध्ये 7 धावेची गरज असेल. सूरज भगत 7 चेंडू 7 धावा पाहिजे होते, त्यातले 6 कमी करायचे आहेत. अवघे 1 धाव बाकी असेल. या फलंदाजाने एकही डॉट चेंडू खेळला नाहीये. षटकार अजून एक मारलाय. फुलटॉस असेल, कॅचची संधी असेल आणि जाईल तो चौकारासाठी. मॅच फिनिश होते. अवघे फक्त आणि फक्त 14 चेंडू खर्च केले आहेत. 14 चेंडू मधले यांनी 10 चेंडू घालवलेले आहेत. त्याच्यासाठीच तोटा पडलाय चेंडूंचा. अशी जर मॅच झाली तर कमिटीला काहीच फायदा पडणार नाहीये या मॅच मध्ये. 14 चेंडू मध्ये फक्त 3 चेंडूवरती 2 चेंडूवरती सिंगल, 1 चेंडू निर्धाव आणि बाकीचे 9 चेंडू षटकार मारलेले आहेत.